सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल ऑफ द रोम्बस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द ऑल साइड्स. 3 किंवा 4 मार्कामध्ये बोर्डाच्या पेपरला पडलेला आहे. आता इथं प्रश्नाचा प्रॉब्लेम नाही, इथं मॅथचा प्रॉब्लेम नाही तुम्हाला, इथं तुम्हाला प्रॉब्लेम आहे इंग्लिशचा. हे असले प्रश्न दिसले की गेले डोक्यावर, ह्याच्यातलं काहीच कळत नाही आपल्याला. कळलं तर एक एक शब्दाचा अर्थ, सम म्हणजे प्लस, त्याच्यानंतर स्क्वेअर म्हणजे वर्ग, त्यानंतर रोम्बस म्हणजे कुठला तर चौकोन असते, पण नेमकं ते वाक्य काय म्हणायले हे तुम्हाला इल्ले कळत नाही ते. आणि मग ते गणिताचा प्रॉब्लेम नाही तुम्हाला, कोणाचा प्रॉब्लेम माहिती का, तो इंग्लिशचा प्रॉब्लेम. फक्त मला या वाक्याचा अर्थ सांगा तुम्ही. हा, तुम्ही ह्या वाक्याला फक्त मला ट्रान्सलेट करून सांगतायत. ऍक्च्युअल तुम्हाला अंडरस्टँडिंग आहे का ह्या वाक्याची? तुमच्या डोळ्यासमोर एक रोम्बस दिसला पाहिजे, तुमच्या डोळ्यासमोर त्याचे डायगोनल दिसले पाहिजेत, आणि वाक्य काय म्हणते, त्याच्या डायगोनलच्या स्क्वेअरची सम ही त्याच्या सगळ्या साइडच्या स्क्वेअरच्या सम इतकी असते, असं प्रूव्ह दॅट करा. वाक्य बघा, अंडरस्टँड आणि अर्थ, त्याचं फक्त मिनिंग सांगितलं तुम्ही मला, अंडरस्टँड केला नाही तो क्वेश्चन. हा हो, बघा ते तर प्रॉब्लेम आहे गणिताचा. हा कोण आहे सांगा? ए, प्रश्न आहे रोम्बसचा, तू म्हणायला लागलेस काय? हे बघा, हा काय रोम्बस आहे. रोम्बस मध्ये आपण काय शिकले? ऑल साइड्स आर इक्वल. ऑल साइड्स आर इक्वल, रोम्बसच्या ऑल साइड्स इक्वल असतात. आता या ठिकाणी रोम्बसला 4 साइड असतात, हे तर मान्य का तुम्हाला? त्याला आपण नाव देऊ का? ABCD द्यायचं. आता त्यांनी एक शब्द आहे बघा तिथे रोम्बस मध्ये, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रोम्बस मध्ये डायगोनल असा शब्द आलाय. ह्याच्यामध्ये डायगोनल कोणते आहेत? AB आणि DC हे डायगोनल आहेत. हा हा, लक्ष पाहिजे. ओके, हा, ते डायगोनल आपल्याला काढावे लागतील, एक AC आणि हा BD. मग डायगोनल्स काढले आपण, आणि मधला पॉइंट काय घ्यायचा समजा, आता तो आपण घेऊया M. मान्य? डायगोनल्स मध्ये पण एक त्याची प्रॉपर्टी आहे, डायगोनल्स आर आल्सो बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट करतात एकमेकांना, म्हणजे 2 समान भाग करतात. आता दिसायला का प्रॉपर? हा, रोम्बस दिसला पाहिजे बघा आता तुम्हाला. सोच बदलो, प्रूव्ह दॅट आणि प्रूव्ह सांगा आता, अंडरस्टँड वाक्याचं. त्याच्या डायगोनलच्या स्क्वेअरची बेरीज. विच ऑफ दिस डायगोनल्स, हाऊ मेनी डायगोनल्स हॅव रोम्बस? 2, राईट. 4 साइड्स असतात डायगोनलला रोम्बस. AC चा स्क्वेअर प्लस BD चा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ ऑल साइड्स. ऑल साइड्स कोणत्या तिथं? पहिली साइड सांगा AB चा स्क्वेअर, दुसरी साइड सांगा BC चा स्क्वेअर, तिसरी साइड सांगा CD चा स्क्वेअर, चौथी साइड सांगा AD चा स्क्वेअर. बापरे, एवढं अवघड स्टेटमेंट ह्या वाक्यामध्ये त्याने दिलं होतं. बघा, वाक्य वाचल्या वाचल्या हे टू प्रूव्ह कळालं पाहिजे तुम्हाला की रोम्बस आहे, डायगोनल आहे, त्याच्या ऑल साइड्स आहेत. इथवर सर्वजण क्लिअर आहेत का? पुढे जाऊ का? ओके, तर दिसतो काय तुम्हाला? रोम्बस, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रोम्बस. रोम्बस म्हणजे तमन्नाने प्रेम को रो रो के सताया मधला रोम्बस. त्यातल्या ऑल साइड इक्वल असतात रोम्बसला, म्हणजे AB बरोबर CD, अरे AB बरोबर BC बरोबर CD बरोबर AD, ऑल साइड्स इक्वल आल्या. इक्वेशन नंबर 1 नाव द्या त्याला, छोटस टिल्लू दिला. आता मला सांगा, डायगोनल्स कुठं इंटरसेक्ट करायला लागले रे? M पाशी. M हा तुम्हाला काय दिसू लागला रे? मिड पॉइंट दिसायला लागला आहे का नाही? जर आता मी या पूर्ण रोम्बस पैकी फक्त मी जर ट्रायंगल घेतला, ट्रायंगलचं ABD एवढंच नाव घेतलं, ABD मध्ये मला सांगा, ट्रायंगल दिसला ABD. M इज अ मिड पॉइंट ऑफ द, M इज अ मिड पॉइंट ऑफ द, कोणाचा मिड पॉइंट आहे रे तो? BDचा. मान्य का? मिड पॉइंटला जोडणारा कोण असतो?
मीडियन. व्हेरी गुड. मिड पॉइंटला जोडणारा कोण असतो? मीडियन. अंदाजे का विना लागलं. एम इज अ मीडियन. ओके. मीडियन म्हणल्यावर कोण पळत येत आहे? अपोलोनियस. वा, व्हेरी गुड. बाय. हा, स्पेलिंग सांगा अपोलोनियस. APOLLO. बस येते. बस येते मला. अपोलोनियस. अपोलोनियस थेरम काय म्हणते? मीडियन के म्हणा. मीडियन के लेफ्ट से राइट इज इक्वल टू टू लगाकर ऊपर से नीचे, टू लगाकर नीचे से. मांडायच्या मध्ये AB चा स्क्वेअर प्लस AD चा स्क्वेअर इज इक्वल टू 2AM चा स्क्वेअर प्लस 2BM चा स्क्वेअर. मान्य? मग AB ला AB चा स्क्वेअर, AD ला AD चा स्क्वेअर बरोबर 2 ला 2. AM मेन 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 पार्टाकडे लक्ष द्यावं जरा. जी महत्वाची गोष्टी असते त्याच वेळेला तुम्ही दुर्लक्ष करा. AM कोणाच्या अर्ध आहे रे? ACच्या आहे का? हा, तस 2 ला 2 BM कोणाच्या अर्ध आहे रे? BDच्या. एवढं मात्र लक्षात ठेवायचं. का? डायगोनल बायसेक्ट इच अदर. त्याला कारण पैकीच्या पैकी मार्क पाहिजेत का तुम्हाला? 100 पैकी 100. मग कारण लक्षात ठेवा. अदर शाही सोडायली मध्ये मध्ये. हा, AB ला AB चा स्क्वेअर, AD ला AD चा स्क्वेअर बरोबर 2 ला 2. 1 चा 1 2 चा 4. AC ला AC चा स्क्वेअर 2 ला 2. 1 चा 1 2 चा 4. BD ला BD चा स्क्वेअर. काटाकाटी होईल का? बे 1 बे बे 2 4. बे 1 बे बे 2 4. काटाकाटी काटाकाटी. लक्षात ठेवायची. 1/2 AC चा स्क्वेअर 1/2 BD चा स्क्वेअर. असलं जमते का रे लटकायलेलं आपल्याला? काय करतो आपण असं लटकायला लागल्यानंतर? जलवा टेक्निक. कोणाचा जलवा दाखवावा लागेल इथं? 2 चा. सगळ्याला 2 चा जलवा दाखवायचा. मग 2 इंटू AB चा स्क्वेअर, 2 इंटू AD चा स्क्वेअर बरोबर 2 इंटू 1/2 AC चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 1/2 BD चा स्क्वेअर. पैकीच्या पैकी मार्क पाहिजे का? मल्टिप्लाय नाही, मल्टिप्लाय केलं. 2 इंटू AB 2 AB चा स्क्वेअर, 2 इंटू AD 2 AD चा स्क्वेअर बरोबर 2 2 गेट कॅन्सल, 2 2 गेट कॅन्सल. AC चा स्क्वेअर प्लस BD चा स्क्वेअर. आपल्याला एक भाग आलाय आहे ना AC चा BD चा आलाय ना. आता फक्त हे 4 साइड ना गेलेत. आता मला सांगा, एक AB 2AB दिसायला म्हणजे या ठिकाणी AB चा स्क्वेअर प्लस AB चा स्क्वेअर मला लिहिता येते. आणि AD ला AD चा स्क्वेअर प्लस AD चा स्क्वेअर लिहिता येते. AC चा स्क्वेअर प्लस BD चा स्क्वेअर. थोडंसंच राहिले. AB चा स्क्वेअर प्लस AB ला काय लिहिता येतं रे? AB ला इक्वल BC आहे का? आहे ना इथं. मग BC चा स्क्वेअर ठेवायचा प्लस या AD ला इक्वल CD आहे का? आहे. CD चा स्क्वेअर प्लस AD चा स्क्वेअर इज इक्वल टू AC चा स्क्वेअर प्लस BD चा स्क्वेअर फ्रॉम 1. अरे च्या हेच पाहिजे होतं का? बघा बरं एकदा. हा, राईट. AC चा स्क्वेअर BD चा स्क्वेअर आलेला आहे. AB चा स्क्वेअर BC चा स्क्वेअर CD चा स्क्वेअर AD चा 4 साइड आलेले आहेत. म्हणजेच AC चा स्क्वेअर प्लस BD चा स्क्वेअर इज इक्वल टू AB चा स्क्वेअर प्लस BC चा स्क्वेअर प्लस CD चा स्क्वेअर प्लस AD चा स्क्वेअर. हेन्स फूड. राईट डाऊन. हा, कळलं नाही? सांगू?